तर आज आपण सोडवणार आहोत सेशन 27. तर त्यासाठी बघा पहिले लॅबवर जायचं आहे, त्यानंतर याच्यात टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या आणि नंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे, इथून स्टार्ट करा. पहिला क्वेश्चन पहा, तुम्ही एक्सेल मधील रेंजवर सम फंक्शन कसे अप्लाय कराल म्हटलेलं आहे. तर सम फंक्शन घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर 2, 3 वापरायचा आहे. तुम्हाला जिथे रिझल्ट हवा आहे ती सेल निवडा, टाईप करा सम. तर ऑप्शन नंबर 3 आहे याचं उत्तर. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये कॉन्क्रॅट फंक्शनचा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे. तर याचा प्राथमिक उद्देश हा टेक्स्ट अनेक रेंज किंवा स्ट्रिंग एकत्र करण्यासाठी केला जातो. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील मॅक्स इफ फॉर्म्युलाचे मेन फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर मॅक्स इफ फॉर्म्युलाचे मेन फंक्शन्स हे, तर याचं उत्तर 4 नंबर आहे. दिलेल्या अटी किंवा क्रायटेरियाद्वारे निर्दिष्ट केलेल्या सेलमधील कमाल व्हॅल्यू परत करण्यासाठी, तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील मिनी आयएफ फॉर्म्युलाचे मेन फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर त्याचं मिनीचं फंक्शन बघा, पहिलेच आहे, दिलेल्या अटी किंवा क्रायटेरियाद्वारे निर्दिष्ट केलेल्या सेलमधील किमान मूल्य परत करण्यासाठी वापरले जाते. तर ऑप्शन नंबर पहिलंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, संदर्भासाठी इमेज पहा, तुम्ही एक्सेल मधील सेलच्या कोपऱ्यातून कर्सर क्लिक करून ड्रॅग केल्यास काय होईल म्हणत आहे. तर बघा पहिले पाहून घ्या. तर याचा वापर आपण ते सेलचे कंटेंट किंवा फॉर्म्युला सेलमध्ये कॉपी करेल, जिथे तुम्ही कर्सर ड्रॅग कराल हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सर्व सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि ते स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन बघा, ई साइन करण्याकरिता नोंदणी करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्या पेजला भेट द्याल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला ई साइन रजिस्ट्रेशन पेजवर क्लिक करायचं आहे. तर ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. ई साइन करता अर्ज करत असताना जो व्हिडिओ तुम्ही तयार कराल तो डॅश सेकंदापेक्षा अधिक काळासाठी असता कामा नये म्हणत आहे. तर तो किती वेळासाठी असू नये बघा, तर त्याचं उत्तर आहे 20 आहे. बहुतेक सर्व अधिकृत कागदपत्रासाठी तुम्ही करत असलेली ई साइन डॅश धरली जाते म्हणत आहे. तर वैध आहे. ई साइन करता वैध कालावधी डॅश दिवसाचा असतो म्हणत आहे. तर किती दिवसाचा असतो तो कालावधी, 15 दिवसाचा असतो. तर 15 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. तुम्हाला काही दस्तऐवजावर सह्या करायच्या आहेत, पण त्या ठिकाणी तुम्ही स्वतः हजर नाही आहात, म्हणून ई सायनिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटर सोबत कुठले जास्तीचे उपकरण असणे तुम्हाला आवश्यक असेल म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला वेबकॅम असणं आवश्यक आहे. जेव्हा फॉर्म्युल्यावर आधारित सेल बदलतात तेव्हा एक्सेल लगेच कॅल्क्युलेट करत नाही म्हणत आहे. तर चूक आहे. एक्सेल मधील फॉर्म्युला बार मधून तुम्ही फॉर्म्युला कसा क्लिअर करू शकता म्हणत आहे. तर क्लिअर करण्यासाठी आपल्याला एक्स आकाराच्या आयकॉनवर क्लिक करावं लागेल. एक्सेल मधील संख्येच्या वर्गाची गणना करण्यासाठी तुम्ही मल्टिप्लिकेशन वापरू शकत नाही म्हणत आहे. तर चूक आहे. पॅन कार्ड अर्ज सबमिट करताना आवश्यक माहिती गहाळ झाल्यास काय होईल म्हणत आहे. तर एक पॉपअप तुम्हाला गहाळ माहितीबद्दल अलर्ट करेल, हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर सबमिट करा. फॉर्म मधील काही फील्डवरील रेड स्टार काय सूचित करते म्हणत आहे. तर ते आपल्याला हे अनिवार्य फील्ड आहेत आणि रिक्त सोडले जाऊ शकत नाही, हे त्याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडायचं आहे आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे, इथून चालू करा. दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये शीट नंबर 4 ला जा आणि एकूण एम्प्लॉई अकाउंट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणलेला आहे. तर बघा आपल्याला किती शीटवर जायचं आहे, शीट नंबर 4 वर. तर शीट नंबर 4 चा
त्यानंतर याच्यात मी काउंट दिलेला आहे, इथं आपल्याला काउंट करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा. ॲटोसम मध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला ॲटोसमचा फॉर्म्युला घ्यायचा, इथून डायरेक्टच घ्या. काउंट झालेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये सम फॉर्म्युल्याचा वापर करून एकूण कॉस्ट ऑफ सेल D13 मध्ये काउंट करा. त्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर बघा, कॉस्ट ऑफ सेल D13 मध्ये काउंट करायचं आपल्याला. तर D13 मध्ये क्लिक करा. D13 ला क्लिक करायचं आहे या ठिकाणी, आणि ही आपल्याला याची बेरीज या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. तर ते काढण्यासाठी आपल्याला ॲटोसमचा वापर करा म्हणत आहे. तर डायरेक्ट ॲटोसम घ्या आणि ज्या संख्येची बेरीज करायची आहे त्या संख्येला अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि त्यानंतर एक एंटर करायचं आहे. निघालेला आहे टोटल आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल A9 सिलेक्ट करा. त्याला थिक आउटसाइड बॉर्डर अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर सेल A9 ला सिलेक्शन करायचं आहे. कॉलमचा A घ्या, रोचा 9 घ्यायचा आहे. A9 ला सिलेक्शन करा आणि त्याला थिक आउटसाइड बॉर्डर द्यायची आहे. तर बॉर्डर मध्ये जा आणि थिक आउटसाइड बॉर्डर इथून द्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये मेन मार्केट दिल्ली टेक्स्ट सिलेक्ट करा. बघा, मेन मार्केट दिल्ली याच्यातले नाव कुठे दिलं असेल त्याला सिलेक्शन करायचं आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे, तर त्या पूर्ण नावाला सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर त्याला बोल्ड करा म्हणत आहे. तर बोल्ड इथून आपण करू शकतो. अशा प्रकारे बोल्ड करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल C3 सिलेक्ट करा. ते राईट अलाइन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर C3 म्हणत आहे, तर कॉलमचा C घ्या आणि रोचा 3 घ्यायचा आहे. C3 ला इथे सिलेक्शन करा आणि त्यानंतर आपल्याला राईट अलाइन करायचं आहे. तर इथे राईट अलाइन वर क्लिक करा आणि नंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या MS एक्सेल फाईलवर सम फंक्शन लागू करण्यासाठी सेल E2 ते E29 सिलेक्ट करा. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा आणि नंतर ॲटोसम ऑप्शन मधून सम ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे? E2 पासून म्हणत आहे. तर E2 पासून तर आपल्याला याची बेरीज काढायची आहे. तर बेरीज काढण्यासाठी बघा, E2 पासून तर आपल्याला E29 ची पर्यंतची बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर या ठिकाणी क्लिक करा. फॉर्म्युला टॅब मध्ये जायचं आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला ॲटोसम ऑप्शन मधून सम ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर ॲटोसम मध्ये जा आणि याच्यातून सम ऑप्शन क्लिक करा. बघा इथं टोटल निघालेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या MS एक्सेल फाईल मधील ॲटोसम फीचर मधून ॲव्हरेज फंक्शन वापरण्यासाठी F2 ते F29 सेल सिलेक्ट करा. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा म्हटलेला आहे आणि त्यानंतर ॲटोसम ड्रॉप डाऊन मेनू बटनावर क्लिक करा आणि ॲव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी ॲव्हरेजवर क्लिक करा म्हणत आहे. तर कशातनी काढायचं आहे? F2 ते F29. तर F2 पासून बघा इथपासून तर आपल्याला इथपर्यंत काढायचा. तर या ठिकाणी काढायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक करा. फॉर्म्युला मध्ये जायचं आहे. ॲटोसमच्या डाऊन एरोवर क्लिक करा आणि इथून ॲव्हरेज घ्यायचा आहे. तर बघा आपला ॲव्हरेज इथं निघालेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. एक्सेल मध्ये एकाधिक सेलमधील टेक्स्ट एकत्र करण्यासाठी सेल D5 सिलेक्शन करा म्हणत आहे. तर D5 ला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा म्हणत आहे. तर फॉर्म्युला टॅबवर जा. त्यानंतर कॉन्टॅक्ट सिलेक्ट करा म्हणत आहे. तर याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे? कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. तर कशामध्ये जाऊन म्हणते? फॉर्म्युला टॅबवर जा आणि टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट मध्ये घेतल्यानंतर बघा याच्यातनी काय सांगितलेलं आहे? टेक्स्ट 1 मध्ये B5 सेल सिलेक्शन करायचं आहे. तर टेक्स्ट 1 मध्ये आपल्याला B5 टाईप करायचं आहे. तर B टाईप करा, त्यानंतर 5 टाईप करा. कॅपिटल आहे तर कॅपिटल सिलेक्शन करा. त्यानंतर सेल सिलेक्शन करा म्हणत आहे. याला डिलीट करू आपण. तर B5 घ्यायचा आहे. तर बघा कॉलमचा B आणि रोचा 5 इथे क्लिक करा. B5 इथं आलेला आहे. त्यानंतर
टेक्स्ट 2 बॉक्स मध्ये सेल C5 सिलेक्शन करा म्हणत आहे, तर टेक्स्ट 2 मध्ये जा आणि त्यातनी C5 ला सिलेक्शन करायचं आहे. तर C5 इथे आहे, C5 इथे आलेला आहे आणि नंतर आता ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर त्यानंतर इथे ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. एक्सेल मध्ये मॅक्स इफ्स वापरून विशिष्ट कंडिशनसह मॅक्झिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी सेल G4 वर जा म्हणत आहे. तर G4 वर जायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला मध्ये जाऊन मोर फंक्शन्स मध्ये जाऊन स्टॅटिस्टिकल मध्ये जाऊन मॅक्स इफ्स वर क्लिक करा. सेल रेंज म्हणून T2 ते D10 क्रायटेरिया सेल रेंज आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं आहे. सर्व इथे स्टेप्स दिलेले आहे, मी स्टेप बाय स्टेप करतो. तर बघा कशाला म्हणत आहे, याला सिलेक्शन करून घ्या. G4 ला सिलेक्शन करून घ्या म्हटलेलं आहे. फॉर्म्युला मध्ये जायचं आहे. फॉर्म्युला मध्ये गेल्यानंतर मोर फंक्शन्स वर जा. मोर फंक्शन्स वर गेल्यानंतर स्टॅटिस्टिकल वर जायचं आहे आणि त्याच्यावर गेल्यानंतर मॅक्स इफ्स घ्यायचा आहे. तर याच्यातून स्क्रोल डाऊन करा आणि याच्यातनी मॅक्स वर असणार आहे. बघा इथे मॅक्स इफ्स आहे. अशा प्रकारे आल्यानंतर या डायलॉग बॉक्स मध्ये आपल्याला काय म्हणत आहे, सेल रेंज सिलेक्शन करायला सांगत आहे. D2 ते D10 मॅक्स रेंज मध्ये आपल्याला D2 पासून तर D10 पर्यंत सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर क्रायटेरिया रेंज 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी C2 पासून तर C10 पर्यंत सिलेक्शन करायचं आहे. तर C2 पासून C10 पर्यंत सिलेक्शन करा. त्यानंतर म्हटलेलं आहे सिलेक्शन केलं. क्रायटेरिया बॉक्स मध्ये मँगो टाईप करा म्हणत आहे. तर क्रायटेरिया बॉक्स मध्ये आपल्याला मँगो टाईप करायचा आहे. M कॅपिटल घ्या. अशा प्रकारे मँगो टाईप करा. त्यानंतर ओके करा म्हणत आहे. पाहून घ्या अजून काही सांगितलेलं आहे का, तर ओके करा आणि क्लिक करा म्हणत आहे. तर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा. एक्सेल विशिष्ट कंडिशनसह आधार मिनिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी G9 वर क्लिक करा म्हणत आहे. तर G9 वर क्लिक करा. त्यानंतर फॉर्म्युला टॅबवर जा म्हणत आहे. तर फॉर्म्युला टॅबवर जायचं आहे आणि नंतर मोर फंक्शन्स वर क्लिक करा. तर इथे मोर फंक्शन्स वर क्लिक करायचं आहे. बघा इथे मोर फंक्शन्स आहे, मोर फंक्शन्स वर जा. त्यानंतर स्टॅटिस्टिकल वर जायचं आहे, त्याच्यामध्ये जा आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर मिनी IFS घ्यायचा आहे. त्याच्यातून M वर जायचं आहे. मिनी IFS आहे. त्याच्यामध्ये बघा डायलॉग बॉक्स आलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे. तर कोणती म्हणत आहे बघा, मीन रेंज बॉक्स मध्ये D2 पासून तर D10 सिलेक्शन करायचं आहे. तर बघा याच्यात मी D2 पासून तर D10 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन केलं. त्यानंतर फिर क्रायटेरिया रेंज मध्ये तर क्रायटेरिया रेंज 1 मध्ये क्लिक करा आणि C2 पासून तर C10 पर्यंत म्हटलेलं आहे. C2 पासून तर C10 पर्यंत सिलेक्शन करा. त्यानंतर क्रायटेरिया 1 बॉक्स मध्ये बनाना टाईप करायचा आहे. तर क्रायटेरिया 1 बॉक्स मध्ये आपल्याला बनाना टाईप करायचा, तर B कॅपिटल घ्या. अशा प्रकारे बनानास टाईप करा आणि त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, ओके करा म्हटलेलं आहे. तर इथून ओके करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड DAT एवढं सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर टेस्टवर क्लिक करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि इथून कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर आपलं सर्व क्वेश्चन करेक्ट आलेले आहे, सर्व सोडवलेले आपण. त्यानंतर इथे 1 मिनिटांचा टायमिंग आहे, तो पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहे इथे दिलेले. तर सिम्युलेशन मध्ये जा आणि तो स्टार्ट वर क्लिक करायचा आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स आहे, इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा. तर पहिला क्वेश्चन बघा, इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर अन अटेंडन्स रिपोर्ट टेम्पलेट इन द सर्च बार एरिया, सिलेक्ट द वन दॅट इज बेस्ट अँड डाउनलोड द टेम्पलेट म्हणत आहे. तर आपल्याला टेम्पलेट डाउनलोड करायचं आहे. तर सर्च बॉक्स मध्ये जा, सर्च करायचं आहे अटेंडन्स आणि त्यातून आपल्याला कोणती अटेंडन्स रिपोर्ट इथून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे डाउनलोड बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करायचा इथून. पुढचा क्वेश्चन बघा, एक्सेल शीट मध्ये रो आणि कॉलम्स तुमच्या आवडीनुसार जोडणे किंवा काढणे संभव आहे, म्हणून दिलेल्या शीटमध्ये निवडलेली रोज डिलीट करा म्हणत आहे. तर निवडलेली रोज आपल्याला डिलीट करण्यासाठी निवडूनच आहे ऑलरेडी रोज.
डिलीट ऑप्शनवर जा आणि डिलीट शीट रो करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. तर अशा प्रकारे सिम्युलेशनचे क्वेश्चन सर्व झालेले आहे. SIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. पहिला क्वेश्चन बघा, डेसिमल सिस्टीम मध्ये फक्त 2 अंकाचा समावेश असतो म्हणत आहे 0 आणि 1, तर याचं उत्तर चूक आहे. पर्सनल कॉम्प्युटर अक्षरे दर्शवण्यासाठी अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचार्जचा वापर करतात म्हणत आहे, तर बरोबर आहे. डॅश डॅश सिस्टीम मध्ये फक्त 2 अंकाचा समावेश असतो म्हणत आहे 0 आणि 1, तर त्याला बायनरी सिस्टीम म्हणत असते. युनिकोड हा 16 बिट कोड आहे ज्याची रचना चायनीज आणि जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना सपोर्ट देण्यासाठी करण्यात आली आहे म्हणत आहे, तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं सेशन 7 पूर्ण झालेलं आहे.